हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा बाईट्स विथ प्रणू चॅनलमध्ये। आज बाईट्स विथ प्रणूमध्ये आपण अगदी इंटरेस्टिंग आणि चमचमीत अशी रेसिपी घेऊन आलेलो आहोत आणि ती म्हणजे कैरीचा आंबट गोड। हे बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तर आपण इथे कैऱ्या घेतलेल्या आहेत। कैऱ्यांचा वरचा भाग जो आहे तो आपल्याला काढून टाकायचा आहे। देठाचा भाग आपण इथे काढून टाकलेला आहे। त्यानंतर आपण एक कुकरचं भांडं घेतलंय। कुकरच्या भांड्यात या सगळ्या कैऱ्या टाकायच्यात आणि आता ह्या कैऱ्या आपल्याला उकडून घ्यायच्यात। कैऱ्या उकडताना कैरीमध्ये कोणतंही पाणी वगैरे काही ॲड करायचं नाहीये। आपण डायरेक्ट कुकरमध्ये हा कैऱ्या उकडून घेणार आहोत। साधारणतः 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात। इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशा कैऱ्या आपण इथे उकडून घेतलेल्या आहेत। साधारणतः 3 ते 4 शिट्ट्या केलेल्या आहेत आणि कैऱ्या अगदी छान अशा उकडल्या गेलेल्या आहेत। आता याचं साल आणि कोय आपण बाजूला करून घेऊयात। ज्याचं साल सुटतंय त्याचं साल बाजूला करून घ्यायचं अशा पद्धतीने। आता जमत असेल तर आता केलं तरी सुद्धा चालेल, नसेल जमत तर नंतर चमच्याच्या साहाय्याने सुद्धा करू शकता। आता हे आंबट गोड बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण एक कढई घेतली आहे। कढईमध्ये आपण हे सगळे कैऱ्या टाकणार आहोत। कैरीचा अर्क ह्या भांड्यामध्ये उतरलाय, त्यामुळे थोडंसं पाणी टाकून आपण त्या भांड्यामधला जो काय अर्क आहे तो सुद्धा यामध्ये टाकून घेतलाय। त्यानंतर आता यामध्ये आपण गूळ टाकणार आहोत। ह्या 7-8 कैऱ्यांना साधारणतः 250 ग्रॅम इतका गूळ लागला होता। आता तुमच्याकडे असणाऱ्या कैऱ्या किती गोड किंवा किती आंबट आहेत त्या अकॉर्डिंग तुम्हाला गूळ लागेल, त्याच्यामुळे कैरीचा आंबटपणा बघून तुम्ही गूळ टाका। त्यानंतर आपण यामध्ये चवीप्रमाणे मीठ आणि साधारणतः 1 चमचाभर इतकं लाल तिखट वापरलेलं आहे। आता काही करायचं नाही आहे आपल्याला, फक्त ही कैरी आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे। कैरी आपण ऑलरेडी उकडून घेतली आहे, त्यामुळे ती जास्त शिजवावी लागत नाही। फक्त गुळाचा लाल तिखटाचा अर्क त्यामध्ये उतरला जावा, मस्त आंबट गोडपणा यावा, एवढंच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने जी साल आहे त्याचे 2-2 तुकडे आपण करून घेतलेले आहेत। गूळ सुद्धा पूर्णपणे वितळला गेलाय। आता हा घट्ट होईपर्यंत आपल्याला ही कैरी शिजवून घ्यायची आहे। यामध्ये आता थोडंसं आपण हळद टाकूया, त्याने कलर छान येतो। पाक थोडासा घट्ट होत गेला की मग आपल्याला गॅस बंद करायचा आहे। इथे तुम्ही पाहू शकता पाक अगदी मस्त असा घट्ट बनत चाललाय आणि आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। हे कैरीचं आंबट गोड तुम्ही एकदाच बनवून बर्नीमध्ये ठेवू शकता, महिनाभर सुद्धा हे अगदी आरामात टिकतं। घरी जेव्हा कोणतीच भाजी नसेल ना तेव्हा फक्त वरण भात बनवायचा आणि त्याच्यासोबत हे कैरीचं आंबट गोड खायचं, काय लागतं म्हणून सांगू तुम्हाला कोणत्याही भाजीची वगैरे गरज लागणार नाही हे जर सोबत असेल तर। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अजिबात कष्ट नाही आहेत आणि ज्यांना डायबिटीस वगैरे आहेत ते लोक सुद्धा हे खाऊ शकतात, कारण आपण यामध्ये गुळाचा वापर केलेला आहे। अतिशय सोपी अशी कैरीची रेसिपी आहे। नक्की ही रेसिपी घरी ट्राय करा। कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत मस्त खा, भरपूर फिरा आणि आनंदी रहा।